नमस्कार. आज आपण उभे आहोत रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की मोठीच्या मोठी रॅली निघालेली आहे. ही रॅली ही दिल्लीमध्ये जे जंतर मंतरमध्ये जो काही जनप्रक्षोभ उसळलेला आहे, विद्यार्थ्यांचं जे आंदोलन गेली कित्येक दिवस ते जे सुरू आहे तेच बघण्याची प्रतिकृती तुम्हाला रत्नागिरीत सुद्धा मिळते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेही पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या संख्येने रत्नागिरीतील विविध कॉलेजमधून विद्यार्थी आणि शिक्षक त्याचबरोबर त्यांचे पालकही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज इथल्या मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही रॅली इथे शांतता मार्गाने सुरू झालेली आहे. इथून ही रॅली खाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. त्यांना तिथे निवेदन दिलं जाणार आहे आणि अत्यंत शांततापूर्व परिस्थितीमध्ये ही रॅली पूर्ण करण्याचं यांचं नियोजन आहे. दिल्लीमध्ये लोकांवर किंवा जे युथ आहे त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. त्या लाठीचार्जमध्ये एवढा लोकांना त्रास झाला, रक्त वाहिलं आणि त्यावर सुद्धा CGI म्हणतात की आमच्याकडे तुमचे व्हिडिओज बघण्यासाठी वेळ नाहीये. हे खरोखर खूप वाईट गोष्ट आहे की आमच्याच देशामध्ये आमच्यासाठी जे लोक बसलेले आहेत सिस्टममध्ये ते आम्हाला ऐकतच नाहीयेत. तर त्यासाठी हा मोर्चा आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी. आम्ही भारतीय संविधान मानणारे लोक आहोत. मला माझ्या मागे असणाऱ्या तरुणांचा अभिमान आहे की ते संविधान जागं राहावं, संविधान जिवंत राहावं म्हणून संविधानाच्या मार्गाने आज रस्त्यावरती उतरलेले आहे. खरं तर माझा अरबी समुद्र इकडे आहे, पण आज तो वेस ओलांडून ह्या रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरला आहे. मला माझ्या तरुणांचा प्रचंड अभिमान आहे आणि भारत माता आहे, तू काळजी करू नकोस, माझा तरुण अजून जिवंत आहे. जय हिंद. As a NEET students, as a medical students, I am totally against with government expectations. जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला त्याबद्दल आम्ही निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही प्रधानांचा राजीनामा मागतोय. परंतु मोदींनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी प्रधानांचा अजून राजीनामा घेतलेला नाही. यामुळे आम्ही नरेंद्र मोदी आणि प्रधानांचा जाहीर शब्दात निषेध करतो, धिक्कार व्यक्त करतो. जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती युवकांवरती ज्या पद्धतीचा अमानुष अत्याचार झालेला आहे, लाठी हल्ला झालेला आहे, त्याच्यामध्ये एक त्या हल्ल्यामुळे जखमी झालेली एक मुलगी आज मेलेली आहे. तर त्या अशा पद्धतीच्या कारवाईचं मी निषेध करण्यासाठी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे. बघा, दिल्ली येथे जंतर मंतरवर मुलांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्या निसर्गाचं आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. जागर मीडियासाठी मी विभा कदम.